सोशल मीडियाच्या जगात कोण, कधी आणि कसं लोकप्रिय होईल सांगता येत नाही. एखादा छोटा व्हिडिओ किंवा फोटो एखाद्या व्यक्तीला रातोरात ऑनलाईन सेलिब्रिटी बनवून जातो. असाच काहीसा प्रकार एका भारतीयाबद्दल घडला असून तो जगभरात चर्चेचा विषय ठरतोय. हा सारा प्रकार जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या जर्मनीमध्ये घडलाय. फोटोमध्ये त्रासलेला, व्यथित आणि कशाचाही काही गंध नसल्याप्रमाणे शून्यात नजर लावून बसलेला भारतीय मुलगा दिसतोय. हा मुलगा जर्मन मेट्रोमध्ये बसलेला असताना फोटो काढण्यात आलाय. त्याच्या बाजूला बसलेली ही तरुणी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, मात्र मुलगा तिला ओळखत नाहीये. हा फोटो काही तासांमध्ये संपूर्ण जर्मनीमध्ये व्हायरल झाला. प्रसिद्ध जर्मन मासिक डेर स्पिगलनं फोटोत दिसणाऱ्या भारतीय वंशाच्या मुलाचा शोध सुरू केला. बराच काळ शोध घेतल्यानंतर अखेर हा शोध म्युनिकमध्ये संपला. तपास केला असता असं आढळून आलं की हा भारतीय तरुण जर्मनीमध्ये बेकायदेशीरपणे राहत होता. पत्रकारानं त्याला विचारलं, तुला माहीत आहे का, तुझ्या शेजारी बसलेली गोरी मुलगी गेम ऑफ थ्रोन्स या लोकप्रिय मालिकेची नायिका मैसी विल्यम्स होती. जगभरात तिचे लाखो चाहते आहेत जे तिच्यासोबत सेल्फी काढण्याचं स्वप्न पाहतात, पण तू अगदी तिच्या बाजूला बसून काहीच प्रतिसाद नोंदवला नाहीस, असं का? त्या तरुणानं अगदी शांतपणे उत्तर देताना, जेव्हा तुमच्याकडे निवासी परवाना नसतो, जेव्हा तुमच्या खिशात एकही युरो नसतो आणि तुम्ही दररोज ट्रेनमध्ये बेकायदेशीरपणे प्रवास करता, तेव्हा तुमच्या शेजारी कोण बसले याची तुम्हाला पर्वा नसते, असं म्हटलंय. या तरुणाचा प्रामाणिकपणानं प्रभावित होऊन डेर स्पिगल मासिकानं त्याला 800 युरो प्रति महिना, 83,000 रुपये महिना पगारावर पोस्टमनची नोकरी देऊ केली आहे. या नोकरीच्या करारामुळे त्याला कोणत्याही अडचणीशिवाय लगेचच नियमित निवासी परवाना मिळाला. कोणाचं नशीब कसं पालटू शकतं हे यामधून अधोरेखित होत आहे. प्रत्येक पुढची घटना मागील घटनेशी जोडलेली असते आणि वर्तमानातील प्रत्येक घटना भविष्यातील घटनेशी जोडलेली असते. सर्व काही पूर्वनियोजित असतं. नशिबानं कोणासाठी काय ठेवलंय हे कोणालाही माहीत नाही, असं म्हणतात ते अगदी खरं असल्यासारखं अशा प्रसंगानंतर वाटतं.